नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यातला विषय आपला आहे परिसर अभ्यास. तर 19वा प्रकरण चालू आहे आपलं, आपले सामाजिक जीवन. या अगोदरचे सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहून घ्या. आधी चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आता आपण हे प्रकरण पाहू. त्यामधले सर्व महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे प्रश्न उत्तर पाहू. महत्त्वाचे मुद्दे: 1. शाळा. कुटुंबाच्या आणि घराच्या बाहेरील जगाशी पहिला महत्त्वाचा संपर्क शाळेत आणि शाळेमुळे येतो. शाळेत आपल्याला अनेक समवयस्क मित्र, सवंगडी आणि वर्गमित्र भेटतात. शाळेमुळे आपल्या जीवनात शिस्त लागते, आपण शहाणे होतो, हुशार व चौकस होतो. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये काय काय भेटतं, त्यानंतर शाळेत आपण गेल्यामुळे आपल्याला आपल्या मुलामध्ये काय बदल होतात किंवा आपल्यामध्ये काय बदल होतात हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शाळेचे फायदे: शाळेमुळे शिकण्याच्या व ज्ञान मिळवण्याच्या विविध पद्धती समजतात. शाळेमध्येच क्रीडा, चित्रकला, नृत्यकला, खेळ अशा इतर गोष्टींचाही परिचय होतो. शाळेमुळेच इतरांबद्दलची आपुलकी वाढते, समानतेचे महत्त्व कळते, शिस्त लागते, एकतेची गरज समजते आणि शिक्षकांबद्दल आदर वाढतो. सार्वजनिक स्वच्छतेचे पहिले धडेही आपणास शाळेतूनच मिळतात. दुसरा पॉइंट आहे बाजार. बाजार काय असतो ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याला हव्या असलेल्या अनेक वस्तूंची खरेदी आणि विक्री करण्याचे ठिकाण म्हणजे बाजार होय. आपण बाजारात प्रामुख्याने खूप वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहक म्हणून जातो. म्हणजे जो वस्तू विकत घ्यायला जातो त्याला ग्राहक म्हणतात. आणि बाकीचे जे भाजीपाला वगैरे किंवा कोणत्याही वस्तू विकणारे असतात त्यांना विक्रेते म्हणतात. तर या उलट वस्तू विकण्यासाठी बाजारात जे लोक येतात त्यांना काय म्हणतात? विक्रेते. जसे शेतकरी आहेत किंवा एखादे दुसरे कोणत्या पण वस्तू विकणारे लोक असतात, दुसऱ्या गावावरून सुद्धा येतात बरेच जण वस्तू विकण्यासाठी, त्यांना विक्रेते म्हणतात. वस्तीनुसार बाजाराचे ग्रामीण बाजार आणि शहरी बाजार असे 2 प्रकार पडतात. आता या बाजारामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ग्रामीण म्हणजे खेडेगावातले बाजार आणि शहरी म्हणजे शहरामध्ये जे बाजार भरतो त्याला शहरी बाजार असे म्हणतात. ग्रामीण भागात प्रामुख्याने आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारात ताज्या भाज्या, धान्य व इतर शेती उत्पादने मिळतात. तसेच कारागिरांनी तयार केलेल्या अनेकविध वस्तू आणि गरजेच्या गोष्टी आपण खरेदी करू शकतो. शहरात दुकाने असतात, तसेच सुपरमार्केट सारखी खूप मोठी दुकाने असतात. जिथे एकाच दुकानात आपल्या गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. शहरात शॉपिंग मॉलही असतात, जेथे एकाच इमारतीत अनेक मजल्यांवर दुकाने असतात. शहरातील दुकाने, सुपरमार्केट आणि शॉपिंग मॉल येथे मिळणाऱ्या अनेक वस्तू वेष्टन बंद पाकिटांमध्ये किंवा पुडक्यांमध्ये मिळतात. म्हणजे जे सुपरमार्केट, जे मोठ्या सिटीमध्ये दुकानं असतात तिथे प्रत्येक गोष्ट पॅकिंग केलेली असते आणि ते पूर्ण पॅकेटामध्ये आपल्याला जसं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणामध्ये भेटतं. अर्धा किलो, 1 किलो, पाव किलो अशा प्रमाणामध्ये मिळत असतं. या पुडक्यांवर वस्तू संबंधीची विविध माहिती दिलेली असते. तसेच त्यावर बारकोड आणि स्टिकर लावलेले असतात. पुडक्यांवरील स्टिकरवर वस्तूचे वजन, उत्पादनाची तारीख, कालबाह्यतेची मर्यादा, वस्तूची किंमत, तसेच वस्तूमधील विविध घटक, वापरण्यासंबंधीच्या सूचना इत्यादींची माहिती असते. ग्राहकाने खरेदी केलेल्या अशा विविध पुडक्यांच्या किमतीची बेरीज करण्यासाठी बारकोडचा वापर केला जातो, ज्याद्वारे गणनयंत्राद्वारे जलद गतीने बिल तयार केले जाते. तर अशा प्रकारे हा आपल्याला
आपले सामाजिक जीवन कशा प्रकारे असतं, सुरुवात कुठून होते आपली, हे सर्व दिलेलं आहे. सर्वात पहिले काय होत असतं, लहान मुलं आपल्या कुटुंबामधून शिकत असतं. त्याच्यानंतर मग कुटुंबाच्या नंतर कोणता असेल त्याचा संपर्क जास्त येतो तर शाळा. सगळ्यात पहिले मग तो शाळेमध्ये जातो. मग शाळेमध्ये त्याच्या सर्वांशी ओळख होते, जगाशी ओळख होते. बाहेर पडतं मूल पहिल्या वेळेस. तेव्हा त्याचा पहिला कोणता असतो, घराच्या बाहेर पडण्यासाठी संपर्क शाळा असतो. नंतर बाजाराविषयी माहिती दिलेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरचा स्वाध्याय पाहायचा आहे. त्या स्वाध्यायामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न वाचून घेऊत आपण. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. प्रश्न पहिला, आपण वस्तू खरेदी करण्यासाठी कोठे जातो? ए. ग्रामपंचायत, बी. पोलीस ठाणे, सी. बँक आणि डी. बाजार. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी, बाजार. आपण बाजारामध्ये कोणती पण वस्तू घ्यायची असेल तर आपल्याला बाजारात जावं लागतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपण खरेदी केलेला खाद्यपदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही हे आपल्याला खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील लिहिलेल्या कोणत्या बाबीमुळे कळते? ए. किंमत, बी. उत्पादनाची तारीख, सी. अन्न घटक आणि डी. कालबाह्यता दिनांक. तर आपल्याला कशावरून कळत असतं बघा, आपण कधी पण एखादी वस्तू घेतली, ती खाण्याची असेल तर जास्त सगळ्यांनी खाण्याची असो की कोणती पण जी गोष्ट आहे त्याची आपण काय पाहत असतो, MF जी तिथं म्हणजे तयार केलेली तारीख जी असते ती पाहतो आणि त्याच्यानंतर एक्सपायरी डेट पाहत असतो. म्हणजे उत्पादनाची तारीख पाहतो. त्याच्यामुळे आपल्याला ते कळतं की ते खाण्यायोग्य आहे की नाही. तारीख गेलेली असेल तर ती वस्तू आपण खरेदी करायला नाही पाहिजे. तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणती बाब वस्तूच्या पुडक्यावर दिलेली नसते? ए. वजन, बी. उत्पादनाची तारीख, सी. किंमत आणि डी. उत्पादकाची स्वाक्षरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्पादकाची स्वाक्षरी ह्या वस्तूच्या पुडक्यावर दिलेली नसते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, कुटुंबाव्यतिरिक्त पुढीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे आपला बाहेरच्या जगाशी प्रथम आणि सर्वाधिक संबंध येतो? ए. नगरपालिका, बी. राज्य शासन, सी. शाळा आणि डी. दवाखाना. कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीमुळे आपल्या बाहेरच्या जगाशी प्रथम आणि सर्वाधिक संबंध येत असतो? तर शाळा. पर्याय क्रमांक सी, शाळा. बघा, लहान मूल जेव्हा मोठं व्हायला लागतं तेव्हा सर्वात पहिले कुटुंबात राहतं, त्याच्यानंतर त्याला शाळेमध्ये घातलं जातं. प्रश्न 5वा, अभ्यासाव्यतिरिक्त शाळेमध्ये अजून कोणत्या गोष्टींशी आपला परिचय होतो? ए. नातेवाईक, बी. बाजार, सी. कला क्रीडा आणि डी. बँक आणि पोस्ट ऑफिस. तर अभ्यासाव्यतिरिक्त शाळेमध्ये अजून कोणत्या गोष्टीशी आपला परिचय होतो? पर्याय क्रमांक सी, कला क्रीडा. म्हणजे तिथे वेगवेगळ्या कला शिकायला मिळतात, खेळ खेळायला भेटतात, क्रीडांगण असतं म्हणजे मैदान असतं, तिथे वेगवेगळे खेळ घेतले जातात. अशा प्रकारे आपले सामाजिक जीवन यावरील आपण महत्वाचे मुद्दे पाहिले, त्यामध्ये दिलेलं सर्व माहिती पाहिलेली आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्याय सुद्धा कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.